नमस्कार मंडळी. जर 2026च्या अधिक मासात तुम्ही आईची ओटी भरली नाही तर पुढचे 12 महिने तुमच्यासाठी खूप भारी जाऊ शकतात. तुम्ही हा व्हिडिओ स्किप केला तर कदाचित तुमच्या आयुष्यात येणारं मोठं संकट तुम्ही थांबवू शकणार नाही. 2026चा अधिक मास आणि 99% लोक एकच चूक करत आहेत, आईची ओटी न भरण्याची, आणि त्याची किंमत ते आयुष्यभर देतात. ज्या आईने तुम्हाला जन्म दिला आहे, तुम्ही त्यासाठी 5 मिनिट काढू शकत नाही. मग लक्षात ठेवा, नशीबही तुमच्यासाठी वेळ काढणार नाही. एक छोटा उपाय आणि एक मोठं संकट. 2026च्या अधिक मासात आईची ओटी भरली तर जीवन बदलेल, पण नाही भरली तर पुढचं ऐकून घाबराल. मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी 99% लोकांना माहीत नाही, पण जी तुमचं आयुष्य वाचवू शकते. तुमच्या आयुष्यात अचानक अडचणी वाढत आहेत का? घरात शांती नाही, पैशाची अडचण, आरोग्य बिघडतं का? तर कदाचित एक मोठी चूक तुम्ही करत आहात. 2026चा अधिक मास हा साधा महिना नाही, हा भाग्य बदलण्याचा महिना आहे. पण 99% लोक इथे चुकतात, आणि चूक म्हणजे आईची ओटी न भरणे. आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, नाही तर पुढे संकट येणार आहे आणि ते थांबवणं कठीण होईल. आता सगळ्यात आधी एक महत्त्वाचा प्रश्न, अधिक मास म्हणजे नक्की काय? खूप लोकांना वाटतं हा फक्त एक एक्स्ट्रा महिना आहे, पण सत्य खूप वेगळं आहे. हिंदू पंचांगानुसार आपलं वर्ष चंद्रावर आधारित असतं, आणि कधी कधी सूर्य आणि चंद्र याचा वेळ जुळत नाही, तेव्हा जो एक्स्ट्रा महिना येतो त्यालाच अधिक मास म्हणतात. पण इथे एक मोठं ट्विस्ट आहे. पूर्ण हा महिना कोणालाही नाही आणि महत्त्व देत नव्हतं, तर तो सण न शुभ काम म्हणून हा महिना मानला जातो मास महिन्याचे. मग काय झालं? हा महिना थेट भगवान विष्णूकडे गेला आहे, आणि म्हणायला म्हणजे कोणीच महत्त्व म्हणत नव्हतं तेव्हा भगवान विष्णू. आता सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या, अधिक मास म्हणजे नक्की काय? हा साधा महिना नाही, याला पुरुषोत्तम मास असं म्हणतात. हा महिना भगवान विष्णूचं अर्पण केलेला आहे. पण महत्त्वाची गोष्ट, दरवर्षी 3 वर्षातनं एकदा एक महिना येतो, म्हणजेच हा वेळ खूप दुर्मिळ आहे, आणि म्हणूनच ह्या महिन्यात केलेले प्रत्येक चांगलं काम 100 पट जास्त फळ देतं. पण इथे लोक चुकतात. ते विचार करतात हा एक्स्ट्रा महिना काही स्पेशल नाही, आणि इथे त्यांना नशिबाचा खेळ सुरू होतो. कारण ज्या मेहनत तुम्ही या महिन्यात करता त्या थेट तुम्हाला भविष्य परिणाम करतात. पूजा, दान, आई वडिलांचा सन्मान, हे सगळं केलं तर आयुष्य हळूहळू सुधारायला लागतं. पण दुर्लक्ष केलं तर अडचणीला तितक्या वेगाने वाढतात. म्हणून हा महिना म्हणजे फळ नाही, हा एक टर्निंग पॉइंट आहे. आणि पुढे आपण जी गोष्ट बघणार आहोत ती या महिन्यात सगळ्यात महत्त्वाची मानली जाते. आईची ओटी का महत्त्वाची? आता तुम्ही विचार करत असाल, आईची ओटी भरणं इतकं महत्त्वाचं काय? तर लक्षात ठेवा, आई म्हणजे फक्त आई नाही, ती घरातील लक्ष्मी असते. तिच्या आशीर्वादाचं तुमचं भाग्य लपलेलं असतं. ज्या घरात आई हसते त्या घरात लक्ष्मी टिकते, आणि ज्या घरात आई दुखवलेली असते तिथे सुख जास्त काळ राहत नाही. अधिक मासात आईचा सन्मान केला, तिची ओटी भरली तर काय होतं? घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, पैशाचे अडथळे कमी होतात, नातेसंबंध सुधारतात. पण जर दुर्लक्ष केलं तर नंतर करून वेळ नाही असं म्हटलं राहिला तर काय होतं? हळूहळू नशीब साथ सोडायला लागतं. लहान लहान गोष्टी अडचणी येतात, मन शांत राहत नाही, आणि सगळ्यात मोठी गोष्ट, आईचा आशीर्वाद कमी होतो. आणि जिथे आईचा आशीर्वाद नाही तिथे यश टिकत नाही. म्हणूनच ही एक परंपरा नाही, एक तुमच्या आयुष्यातील दिशा देणारी गोष्ट आहे. आणि पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, जर आईची ओटी भरली नाही तर नेमकं काय होतं. आता लक्ष देऊन ऐका, कारण हा भाग खूप महत्त्वाचा आहे. जर अधिक मासात आईची ओटी भरली नाही तर नेमकं काय होतं, हे कोणी उगीच सांगत नाही, अनेक लोकांनी अनुभवलेली गोष्ट आहे. सुरुवात अशी होती माहीत आहे का? अचानक खर्च वाढतो, कमी अडथळे येतात, मन शांत राहत नाही. तुम्हाला वाटतं हे सगळं योगायोग आहे, पण हळूहळू गोष्टी गंभीर होतात. घरात भांडण वाढतात, त्यामध्ये नात्यामध्ये तणाव येतो, मेहनत करून यश मिळत नाही, आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे नशीब तुमच्या विरोधात काम करायला लागतं. तुम्ही कितीही प्रयत्न करा, काही चुकत होत नाही किंवा राहत नाही. कारण ज्या आईच्या आशीर्वाद तुमचं आयुष्य उभं आहे तिथं सन्मान तुम्हाला दुर्लक्ष करतात. आणि जेव्हा आई मनातून दुखवते तेव्हा तिचं मौनही शापासारखं काम करतं. मी तुम्हाला एक गोष्ट खरी सांगते. एक मुलगा होता, शहरात मोठी नोकरी करत होता, पैसे होते, सगळं ठीक होतं. त्याला आईची वेळ नव्हती. अधिक मास आला, आईने फक्त एवढं सांगितलं, बाळा ओटी भर. पण हसून हसून विचार केला, हे सगळं काय आहे? जुने विचार आहे, काय माहीत नाही. नोकरी गेली, तब्येत बिघडली, मित्र दूर गेले, तो पूर्णपणे तुटून गेला.
पण एक दिवस तो परत गावाला गेला. आईसमोर बसला, डोळ्यात पाणी होतं आणि म्हणाला, आई मला माफ कर. त्या दिवशी त्याने ओटी भरली. हळूहळू त्याचं आयुष्य परत खूप छान व्हायला लागलं. का? कारण त्यांना पुन्हा आईचा आशीर्वाद मिळाला. आता प्रश्न आहे, ही चूक टाळायची कशी? आई ओटी भरताना नेमकं काय करायचं? कारण चुकीची पद्धत केलं तर फायदा होत नाही. पुढच्या भागात मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, जी पद्धत 100% लोक करतात आणि करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, आईची ओटी कशी भरायची, योग्य पद्धत. कारण चुकीची पद्धत केली तर फायदा मिळत नाही. म्हणून स्टेप नीट लक्षात ठेवा. योग्य दिवस निवडा. अधिक मासात कोणताही शुभ दिवस चालतो, पण शक्य असेल तर सोमवार, गुरुवार आणि शुक्रवार निवडा. सकाळी वेळ सर्वात उत्तम मानली जाते. ओटी भरण्यासाठी लागणारे गोष्टी, साडी किंवा कपडा, हळद, कुंकू, नारळ, फळ किंवा मिठाई, थोडे पैसे. लक्षात ठेवा, महागडं असणं गरजेचं नाही, भावना शुद्ध असणं महत्त्वाच्या आहेत. आईचा सन्मान करा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आईला नीट बसवा, तिच्या कपाळाला कुंकू लावा आणि तिच्या पायाला स्पर्श करा. हा क्षण हलक्यात घेऊ नका, इथे तुमचं नशीब बदलायला सुरू होते. आता ओटी भरण्याची वेळ. साडी, कपडा तिच्या हातात द्या, नारळ आणि पैसे द्या आणि मनात बोला, आई माझ्या आयुष्यात सुख शांती दे, माझ्यावर तुझा आशीर्वाद कायम ठेव. ह्या भावना सगळ्यात पॉवरफुल आहेत. ओटी भरल्यानंतर आईच्या पायाला स्पर्श करा, तिचा आशीर्वाद घ्या आणि तिच्या डोळ्यात बघा. तुम्हाला जाणवेल एक वेगळी शक्ती. एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त दिखावा म्हणून करू नका, घाईत करू नका, मनात अहंकार ठेवू नका, नाही तर याचा पूर्ण फायदा मिळत नाही. ही फक्त एक परंपरा नाही, एक तुमच्या आयुष्यातील दिशा आहे आणि देणारी शक्ती आहे. अजून वेळ आहे, ही चूक करू नका. कारण पुढच्या भागात मी सांगणार आहे, ओटी भरल्यानंतर त्या 3 चुका करू नये, ज्या 99% लोक करतात. आता सगळ्यात धक्कादायक गोष्ट, ओटी भरल्यानंतर लोक 3 मोठी चुका करतात. यामुळे सगळं पुण्य वाया जातं. फक्त दिखावा करणे. काही लोक फक्त फोटो काढण्यासाठी ओटी भरतात आणि सोशल मीडियावर टाकण्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी. पण देवाला आणि आईला तुझ्या भावना कळतो. जर मनात खरं प्रेम असेल तर याचा काहीच फायदा होत नाही. आईचं वागणं न बदलणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. एक दिवस ओटी भरली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा राग, अपमान, दुर्लक्ष. मग ओटी भरण्याचा अर्थ काय? आईचा सन्मान हा फक्त एक दिवसासाठी नाही, तो रोज असायला हवा. अहंकार ठेवणे. काहीतरी लोक मनाने विचार करतात, मी इतकं दिलं, इतकं केलं. अहंकार सगळं खराब करतो, कारण जिथे अहंकार तिथे आशीर्वाद टिकत नाही. म्हणूनच ओटी भरणं महत्त्वाचं नाही, पण त्यातून महत्त्वाचं आहे तुमचं भावना, तुमचा आधार, तुमचं वागणं. आता प्रश्न स्वतःला विचारा, मी माझ्या आईसाठी खरंच काय करते? ज्या आईने तुम्हाला जन्म दिला त्यासाठी 5 मिनिटं काढू शकतं नाही? मग लक्षात ठेवा, नशीबही तुमच्याकडे वेळ काढणार नाही. 2026 हा अधिक मास हा पुन्हा लवकर येणार नाही. अजून वेळ आहे, ही चूक करू नका. आजच आईची ओटी भरा, तिचा आशीर्वाद घ्या. कारण आईचा आशीर्वाद असेल तर आयुष्य कोणतंही संकट मोठं करू शकत नाही. आईसारखा आशीर्वाद तुम्हाला दुसरं कोणी देऊ शकत नाही. त्यासाठी आईचा मान करा, आईचा सन्मान करा आणि अधिक मास हा 2026 मध्ये आईची ओटी भरा. हा क्षण खूप दिवसातून आला आहे आणि तुम्हाला परत त्याची संधी मिळू शकणार नाही. त्यासाठी जास्त करून तुम्ही आईची ओटी मायाने, मायाळूने आणि मनाप्रमाणे आणि अंतःकरणाने आईची ओटी तुम्ही भरा. आईचा आशीर्वाद घ्या आणि ओटी भरण्याचं महत्त्व, तुमची भावना, आदर, तुमचं वागणं. आईशी योग्याने आयुष्यभर राहावा आणि आईचा आशीर्वाद हा तुमचा खूप मोठ्या मौल्यवान वस्तूपेक्षा पण खूप मोठा महत्त्वाचा आशीर्वाद आहे. तर मंडळी, 2026 अधिक मास हा पुन्हा लवकर येणार नाही. अजून वेळ गेली नाही, ही चूक करू नका. आईची ओटी भरा आणि तिचा आशीर्वाद घ्या. कारण आईचा आशीर्वाद असेल तर आयुष्यात कोणतंही संकट मोठं नाही. हा व्हिडिओ इथे थांबवू नका. लगेच तुमच्या मित्रांना, कुटुंबाला पाठवा. कदाचित त्यांचं आयुष्य बदलू शकतं. एका व्हिडिओमुळं त्यांचं आयुष्य, कुटुंब सुखात राहू शकतं. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ लोकांना शेअर करा, मित्रांना शेअर करा, आजूबाजूला जे तुमच्या आहे त्यांच्याशी शेअर करा. कमेंटमध्ये लिहा, आईचा आशीर्वाद माझ्यासोबत कायम आहे आणि श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका. आणि सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्हिडिओ अजून भयंकर असणार आहे. ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका.
तर भेटू अशाच आपण नवीन व्हिडिओमध्ये. तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय सर्वांना.